सीएम न्यूज इंडियामध्ये सर्वांचं स्वागत। पुणे शहरामध्ये आपण जर बघितलं तर खेळाच्या प्रमाणात अतिशय म्हणजे खेळाला खूप जास्तीत जास्त महत्त्व दिलं जातं। त्याच पद्धतीने जर बघितलं अखिल महाराष्ट्र हौशी मुष्टियुद्ध असोसिएशनच्या वतीने देखील पुणे बॉक्सिंग असोसिएशन लीग स्पर्धा 2026चं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि आयोजक म्हणजे अध्यक्ष डॉक्टर मदन कोठुळे यांच्या वतीने या खेळांचं आयोजन करण्यात आलं होतं। आणि या ठिकाणी जर बघितलं तर 17 ते 19 या वयोगटातील मुलं आणि मुली या ठिकाणी आलेले होते आणि यांच्या या स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं। आपण पाठीमागे बघू शकता अतिशय सुंदर अशा या स्पर्धांचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। मुलींनी म्हणजे यामध्ये सर्वात जास्त जर बघितलं तर मुली देखील या ठिकाणी आलेल्या होत्या आणि मुलींनी यामध्ये सहभाग घेतलेला होता। अखिल महाराष्ट्र हौशी मुष्टियुद्ध असोसिएशन यांच्या वतीनं जीवन प्रकाश हेल्थ बॉक्सिंग क्लब रेंज हिल्स खडकी येथे पुणे बॉक्सिंग लीग स्पर्धा 2026चं आयोजन करण्यात आलं होतं। स्पर्धेचे उद्घाटन राष्ट्रीय काँग्रेस पुणे शहर अध्यक्ष प्रशांतदादा जगताप यांच्या हस्ते झालं। प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक डॉक्टर वेद प्रकाश देव शर्मा, राष्ट्रपती पुरस्कार विजेते बापू जांभळे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष पुणे शहर अध्यक्ष श्रीकांत पाटील, सामाजिक कार्यकर्ते सोनू भैया ठक्कर आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी डॉक्टर वेद प्रकाश म्हणाले, आजची ही स्पर्धा आंतरराष्ट्रीय पातळीची झाली आहे। सर्व खेळाडूंना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा। या स्पर्धेनिमित्त झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील पदाधिकारी व प्रतिनिधी आवर्जून उपस्थित होते। मोठ्या संख्येने खेळाडूंनी सहभाग नोंदवला। अखिल भारतीय हौशी मुष्टियुद्ध असोसिएशन यांच्या विद्यमाने स्पर्धा यशस्वी पार पडली। या प्रसंगी डॉक्टर मदन कोठुळे, मनोहर तातवडकर, राजेंद्र शिरोळे, युवराज दिसले, विजय भिकुले, फिरोज खान, ॲडव्होकेट गीता फाटे, युसुफ शेख, रवी पवार, शौकत शेख, पंकज चव्हाण, कैलास पठारे, कैलास गायकवाड, नरेश लखन, श्याम खुडे, सदानंद साबळे, जयकुमार शिंदे, लकी पेनोली, संजय स्टीफन, राजेश चांडेलिया, ऑथोनी शेल्वराज, संदीप मोकाटे, उद्धव पवार, शुभम लाड इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते। स्पर्धा आज पार पडलेल्या आहेत। या स्पर्धा अत्यंत सुरक्षित झालेल्या आहेत। त्याचप्रमाणे जवळजवळ 15 डिस्ट्रिक्टमधून इथं विद्यार्थी आले आणि खेळलेत आणि याचाच आम्हाला जास्त आनंद आहे की ग्रामीण भागापर्यंत आम्ही पोहोचलेलो आहोत। नुकत्याच झालेल्या आयबाच्या मीटिंगमध्ये IABFला ॲप्लिकेशन मिळालेलं आहे आणि आम्ही IABF या आमच्या मातृ संघटनेबरोबर संलग्न आहोत। त्यामुळं आम्हाला यानंतरच्या काळात फार मोठी जबाबदारी महाराष्ट्रातली मिळणार आहे आणि आयबाच्या ॲप्लिकेशन असल्यामुळं आम्हाला इकडची संपूर्ण जे स्पर्धा आहेत त्या घ्याव्या लागणार आहेत। त्याची तयारी त्याचप्रमाणे 6 तारखेला आमची जी प्रो बॉक्सिंग होणार आहे दिल्लीमध्ये तिला सपोर्टिंग अशी ही टुर्नामेंट आहे। आमच्या IABFच्या वतीनं पूर्ण भारतामध्ये प्रत्येक स्टेटमध्ये आम्ही प्रो बॉक्सिंगच्या स्पर्धा घेतलेल्या आहेत। त्याचप्रमाणे आज आम्ही पुण्यात स्पर्धा घेऊन महाराष्ट्रातून सुद्धा आम्ही त्या स्पर्धेसाठी एक प्रकारे सपोर्टिंग आहोत आणि आमचे जे अध्यक्ष आहेत डॉक्टर राकेश मिश्रा व राकेश ठकरान हे दोघंही फार कष्ट करून आमची ही संघटना गेले वर्षभर ऊर्जा अवस्थेत आणलेली आहे। गेले 7-8 वर्षे जशी अडगळीत पडावी तशी आमची संघटना होती, परंतु आजची परिस्थिती अशी आहे की दर महिन्याला 2-4 ठिकाणी इंडियामध्ये स्पर्धा होतात। त्याचप्रमाणे आता जी प्रो बॉक्सिंगची शेवटची फायनल स्पर्धा आहे ती 4 ते 10 या दरम्यान दिल्लीमध्ये होणार आहे आणि त्यासाठी प्रचंड असा प्रतिसाद मिळालेला आहे। आम्ही सुद्धा त्या स्पर्धेला सहभागी होण्यासाठी जाणार आहोत। नक्कीच एक गंमत आहे की जे बॉक्सिंग हा जो खेळ आहे हा साधारणतः बिलो पॉवर्टी लाईन असा खेळला जातो आणि त्यामुळं या जे विद्यार्थी आहेत आमचे ग्रामीण भागातले असतील, शहरातले स्लम एरियातील असतील किंवा जे गरीब विद्यार्थी आहेत त्यांना जे ग्लोव्ज आहेत त्याचप्रमाणे ज्या साहित्य आहे हे मिळणं जरा थोडंसं अवघड होतं आणि आम्ही डॉक्टर राकेश मिश्रा यांच्या मदतीने सध्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये आणि जास्तीत जास्त गावांमध्ये पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत आणि यामुळे पुढील काळामध्ये ज्या मुली असतील किंवा मुले असतील हे चांगल्या प्रकारे खेळतील,
राज्यासाठी पदक आणतील आणि देशासाठी पदक आणतील, ऑलिम्पिक किंवा कॉमनवेल्थला सुद्धा ते चमकतील, याबद्दल आमच्या मनामध्ये शंका नाही. आज पुणे बॉक्सिंग असोसिएशन लीग आयोजित अखिल महाराष्ट्र हौसी असोसिएशनतर्फे खूप सुंदर असा बॉक्सिंगचा कार्यक्रम आयोजित केला आणि ह्या कार्यक्रमाला मला बोलवलं त्याबद्दल मी मदन कोटुळे सरांचं खूप खूप मनापासून धन्यवाद मानतो. अतिशय सुंदर परफॉर्मन्स मुलांनी केला आहे. युवा वर्गांना एक प्रोत्साहन देण्याचं काम हे या माध्यमातून होत आहे आणि त्याच्यामुळं मनोबल सगळ्यांचं वाढत आहे. आणि बॉक्सिंग स्पर्धा एक अशी चॅलेंजिंग स्पर्धा आहे जे आपल्या स्वतःची ऊर्जा जी आहे जागृत करण्यामध्ये सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये मदत करते. आणि ही काही मारामारीचा प्रश्न नसतो, पण बॉक्सिंगमध्ये एक हिंमत माणसाला मिळते की कुठल्याही संकटावरती मात करण्यासाठी कितीही जरी आयुष्यात मोठं संकट आलं तरी त्या माध्यमातून आपण एक 0 मिनिटामध्ये ते पार करू शकू. ह्या दृष्टिकोनातून हे कार्य अतिशय उत्तम आहे आणि आज जमलेल्या तमाम सगळ्या बांधवांना मी मनापासून धन्यवाद देतो. पुणे बॉक्सिंग असोसिएशन लीग स्पर्धा 26 या स्पर्धेला शुभेच्छा देताना मला आनंद होतो आहे, कारण राकेश मिश्रा, त्यानंतर राकेश ठकराना, आमचे कोटावळे सर आणि इतर त्यांचे सर्व सहकारी मिळून या नवीन बॉक्सिंग असोसिएशनला ज्या पद्धतीनं या भागातील खडकी आणि इतर आजूबाजूच्या परिसरातील ज्या मुलामुलींना हे ट्रेन करून एका पुणे शहरातनं देशाच्या लेवलला ही विद्यार्थी तयार करतायत, त्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि त्यानंतर मदन कोटावळे सरांना आम्ही आत्ता हे करतो की एक प्रॉमिस देतो की जर तुम्हाला या स्पर्धेसाठी किंवा नवीन खेळाडू घडवायचे असतील तर जी काही मदत लागेल ते आम्ही देऊ. पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे, पवारसाहेबांच्या पक्षातर्फे जी काही मदत लागेल ती आम्ही देऊ. आणि पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. अखिल महाराष्ट्र हौशी मुष्टियोद्धा असोसिएशननी राज्यस्तरीय स्पर्धा आज घेतल्या होत्या आणि बरेच युवक युवती यामध्ये सामील झाले होते आणि त्यामध्ये जिल्हास्तरीय असते, राज्यस्तरीय असतील, नॅशनल लेवलच्या खेळाडू यामध्ये सहभागी घेतले होते. आणि अशा स्पर्धा वारंवार आम्ही घेत राहू, ह्याच्यातनं पुन्हा मुलांना प्रोत्साहन मिळतं आणि त्यांचा कॉन्फिडन्स वाढतो. त्यासाठी आम्ही अशा स्पर्धा कायम घेत राहणार आहोत. खेळाडू हा गरीब घरातनं कायम घडत असतो आणि त्याला त्याची जाण असते, त्यामुळं त्याचं कॉन्सन्ट्रेशन आणि अभ्यास वगैरे हे सर्व करून तो खेळ खेळत असतो. मी त्या पालकांना सांगत असतो की त्याचा खेळ आणि त्याचा अभ्यास बघून त्यांना कायम प्रोत्साहन देत असतं आणि काही त्यांची मदत असेल तर आमच्या संघटनेशी त्यांनी संपर्क साधावा. आम्ही नक्कीच त्याची पूर्तता आम्ही कायम करत राहू. ही स्पर्धा खूपच छान पद्धतीने नियोजन केलं. आज मदन कोटुळे सर यांनी स्पर्धा घेतली, ही खूप चांगल्या लेवलला पुण्यामध्ये पहिल्यांदा झाली अशी स्पर्धा. IFBF ही संघटना गेली म्हणजे मातृ संघटना आहे खरं तर ही, त्याच्यामुळं तिला आता आयबाच्या ॲफिलिएशन मिळालेलं आहे आणि चांगल्यापैकी आत्ता आपल्या देशभरामध्ये त्याचं काम चालू आहे. नमस्ते, मी रवी पवार, सांगली जिल्ह्यातून आलो आहे. पुणे जिल्हा बॉक्सिंग असोसिएशनने जे ऑर्गनायझर केलं आहे बॉक्सिंग असोसिएशन मॅचेस, त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो व खेळाडूंना, सांगलीच्या ग्रामीण भागातील खेळाडूंना एक चांगला प्लॅटफॉर्म देऊन जे राज्य संघटनेने मॅचेस घेतल्या त्यांचंही मी आभार मानतो व पुढील वाटचालीसाठी सर्व खेळाडूंना व असोसिएशनला शुभेच्छा देऊन मी सचिन पाटील धाराशिव या ठिकाणी राज्यस्तरीय महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग असोसिएशनच्या पुणे लीग बॉक्सिंग स्पर्धेसाठी मी विद्यार्थी घेऊन आलेलो आहोत. या ठिकाणी आज मी पाहिलं की अतिशय सुंदर अशा पद्धतीचं नियोजन या राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी केलेलं आहे. या स्पर्धेचं मला कौतुक करावंसं वाटेल की या स्पर्धेमध्ये अनेक जिल्ह्यातून मुली स्पर्धक या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांनी आता अनेक त्यांचे बाऊट बघितले. अतिशय छान अशा पद्धतीनं मुली या ठिकाणी या स्पर्धेमध्ये आपलं कौशल्य दाखवत आहेत. मला असं वाटतं की बॉक्सिंग जो खेळ आहे तो ग्रामीण भागापर्यंत पोहोचला पाहिजे, जेणेकरून ग्रामीण भागातली अनेक मुलं त्याला आपलं कौशल्य त्या ठिकाणी दाखवता येईल. मी खऱ्या अर्थानं धाराशिव किंवा मराठवाड्यामध्ये जर ह्या खेळाचा प्रसार झाला तर नक्कीच उदयमुख असे खेळाडू या ठिकाणी येतील
आणि देशाचं राज्याचं नाव जगामध्ये होईल असं मला वाटतं. मी निलेश उर्फ सोनूभैया ठक्कर. संस्था आज आपण इंडियन ॲमेचर बॉक्सिंग असोसिएशन यांच्या ॲफिलिएशनखाली अखिल महाराष्ट्र हौशी असोसिएशन यांनी एक दिवसीय मॅच घेतलेल्या आहेत. सरांच्या आणि नानव तातडकरांच्या अध्यक्षतेखाली या मॅचेस झालेल्या आहेत. बॉक्सिंग असोसिएशनच्या झालेल्या पूर्वीच्या असोसिएशनच्या 2 असोसिएशन होत्या. त्यामधली एक पूर्वीची जी असोसिएशन होती त्यातर्फे मदनजी कोठुळे आणि नाना ताटोळकर यांना बऱ्याच वेळा त्यांच्या काही पदाकरता ऑफर आल्या, पण त्या धुडकावून आणि सत्तेच्या बाजूने थांबून IABFच्या साईडनी आणि त्यांच्याबरोबर ठामपणे आज इतके वर्ष मदन कोठुळे, तातोडकर व बाकी आपली सगळी टीम या त्यांच्याबरोबर थांबलेली आहे. त्यानंतर आज पूर्वीच्या जी संस्था होती त्यांनी केलेल्या त्यांच्या घोटाळ्यांमुळं किंवा त्यांच्या बाकीच्या यांच्यामुळं त्या संस्थेचं ॲप्लिकेशन पूर्णपणे रद्द व्हायच्या मार्गावर आहे. आणि आता IABFच एकच ही संस्था उरेल की जी सरकार मान्यताप्राप्त असेल. त्यामुळे ह्या पुढच्या महाराष्ट्राच्या आणि इंडियाच्या बॉक्सिंग असोसिएशनकरता भविष्यभर वाटचाल फार सुरेख असणार आहे. खेळाडूंना फार मोठा हा एक योगायोग लाभून आलेला आहे. आणि या सगळ्यांचे परिश्रम मदन कोठुळे सर, नाना तातोडकर आणि वरची असलेली टीम यांच्या माध्यमातून झालेला आहे. मी संदीप मुकाटे, पुणे कोथरूड. पुणे बॉक्सिंग असोसिएशन लिंक 2026 या ठिकाणी स्पर्धा आज फार अत्यंत सुरेख अशी पार पडलेली आहे. या स्पर्धेसाठी आमचे मार्गदर्शक मदन सर कोठुळे यांनी अत्यंत छान करून दरवर्षी ते विद्यार्थ्यांना म्हणजे प्रोत्साहन देतात खेळाडूंना. त्याबद्दल त्यांचं अभिनंदन आणि अत्यंत चांगल्या अशा स्पर्धा या ठिकाणी पार पाडल्याबद्दल सर्व त्यांच्या टीमचं पण. अखिल महाराष्ट्र हौशी मुष्टियुद्ध असोसिएशन त्याचप्रमाणे पुणे जिल्हा हौशी मुष्टियुद्ध असोसिएशन या दोन्हीच्या विद्यमाने या ठिकाणी अतिशय सुंदर पद्धतीनं बॉक्सिंग स्पर्धा संपन्न झाल्या. या राज्यस्तरीय स्पर्धा होती, वन डे लीग ही स्पर्धा, कारण लीग कबड्डीप्रमाणेच आता बॉक्सिंगमध्ये लीग सुरू झालेलं आहे. त्याच्यामुळं अतिशय सुंदर स्पर्धा या ठिकाणी संपन्न झाली. अख्ख्या महाराष्ट्रातून बॉक्सर्स विविध जिल्ह्यातून या ठिकाणी आले होते. त्यांचा अप्रोच अतिशय पॉझिटिव्ह होता आणि अतिशय नेत्रदीपक बाउट्स या ठिकाणी झाल्या. आणि या सुंदर स्पर्धेचं या ठिकाणी संयोजन या ठिकाणी माननीय मदन कोठुळे अध्यक्ष, मनोहर तातोडकर सरचिटणीस आणि त्यांच्या इतर सर्व ग्रुपने, सोनूजी ठक्कर, त्याचप्रमाणे भिकोले सर, त्याचप्रमाणे बाकीचे आता सगळ्यांची नावं एका वेळेला लक्षात येणं अवघड आहे, पण आमच्या सगळ्या टीमनी, शिरोळे साहेब जे पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत, यांनी यांच्या अख्ख्या टीमनं अतिशय सुंदर कामगिरी केली. आणि या खेळामध्ये जर बघितलं तर विविध म्हणजे जिल्ह्यातून म्हणा किंवा विविध ठिकाणाहून मुली आलेल्या होत्या. ही जी माझ्या सोबत आता मुलगी आहे ती हिमाचल प्रदेश या ठिकाणाहून आलेली आहे. ही विविध ठिकाणी खेळलेली आहे. तिचा खेळ सुद्धा अतिशय सुंदर होता. आता ती आपल्या सोबत आहे, आपण तिच्याशी देखील चर्चा करतोय. क्या कहोगे, आज आप यहाँ पे आए हो महाराष्ट्र में, आपको ये खेल के कैसा लगा और क्या प्राइज मिला है आपको? I am feeling so much well. I got gold in boxing and I am playing for Maharashtra and I will play from this academy. For Maharashtra, I will go state, then after national, and I will play from this academy to international. I will present Maharashtra. Okay. आपका ड्रीम क्या है? My dream is to become Olympic boxer, gold medalist, and after that I want to go in Air Force. नमस्कार, मी कुमारी अक्षरा अश्विनी संतोष लोंगोटे. मी विटातून आली आहे, जिल्हा सांगली. आणि आजचा माझा एक्सपिरियन्स सांगायचं झालं तर पहिल्यांदाच मी बॉक्सिंगच्या मॅचेस खेळले आणि खूप छान वाटलं मला. थोडंसं अवघड होतं, थोडंसं प्रॅक्टिस कमी पडलं, पण नवीन अनुभव मिळाले, शिकायला भेटलं. मी कुठे कमी पडते हे समजलं खूप. आणि बाकी इथल्या असोसिएशनचं जे काय मॅनेजमेंट होतं ते पण खूप छान होतं. कोचना मी जेवढं थँक्यू म्हणेन तेवढं कमीच आहे, कारण त्यांनी खूप सपोर्ट केला. जिथे चुकेन तिथं खूप सांगितलं मला आणि निशब्द आहे त्यांची. काय सांगशील आज म्हणजे तू कुठून आली आहेस आणि आज तू इथे खेळलीस, तर एकंदरीत तुला कसं वाटतंय? मी सांगली जिल्ह्यातून आली आहे आणि मला इथे खेळून खूप छान वाटतंय की यांनी व्यवस्था ही खूप चांगली केलेली, जे की इतर ठिकाणी मी गेलेली तिथे उपलब्ध नव्हतं, जेवायला पण ठेवलेलं. बाकी तुला काय वाटतं? हां, मला पण इथलं सगळं एकदम असं चांगलं वाटलं. हे फर्स्ट टाइम होतं माझं बॉक्सिंगचं. हां, थोडं हार्ड होतं, पण मी सगळ्यांना रिकमेंड करेन की बॉक्सिंग हे खूप चांगलं गेम आहे. आणि असोसिएशनच्या मॅचेस होत्या आणि
असं आजकाल मुलींना तर खूप सेल्फ डिफेन्सची गरज आहे. मग मी तर हेच बोलेन की प्रत्येक मुलीने हे खेळावे आणि इथले व्यवस्था सोय वगैरे खूप मस्त होतं. तुला काय वाटतंय? मी सांगली जिल्ह्यातून आली आहे. मला इथलं मस्त वाटलं, छान वाटलं की मी पहिल्यांदा इथं आले. म्हणजे छान वाटलं, सगळी व्यवस्था वगैरे छान होती. मग आता पुढे काय तुमचं स्वप्न काय? स्वप्न तर म्हणजे जस्ट फर्स्ट टाइम होतं तर ठीक आहे, पण असं हां, जर करिअर बघायला गेलं तर आय कॅन बी अ गुड स्पोर्ट्स गर्ल. अँड मी असं लाईक माझं ड्रीम आहे ते की मी एक स्पोर्ट गर्ल म्हणून बनावे आणि खूप फिजिकली स्ट्रॉंग असावं. काय सांगशील, आज तू या खेळामध्ये आला होता, इथे तुला आज ट्रॉफी पण मिळाली, एकंदरीत कसं वाटतंय? माझं नाव प्रज्योत बडेश पोकळे. मी आमचे शेख सर यांनी आमची चांगली प्रॅक्टिस घेतली, त्यामुळे मी आज या स्तरावर उभा आहे. त्यामुळे आज मला प्रथम क्रमांक मिळाला आणि या स्तरावर अजून ही मॅच चांगली झाली, बेस्ट. याच मॅचेस एवढं म्हणत नाही मी काही, पण सकाळपासून बघतोय मॅच चांगली झाली आणि आमची सरांची प्रॅक्टिस, या मेहनत माझी या स्तरावर मला प्रथम क्रमांक मिळवला आहे. मेरा नाम नेहा प्रिया है. मुझे यहाँ पे आके बहुत अच्छा लग रहा है और मेरा ड्रीम है कि मैं इस करियर में खेलूँ. मेरे सर ने मुझे सपोर्ट किया, मेरे मम्मी पापा ने मुझे सपोर्ट किया और इसकी वजह से मैं और अच्छा खेलूँगी. यस. मेरा नाम है गुरकीरत सिंह. इस बारी मेरा सिल्वर आया है. अगली बारी मैं पक्का गोल्ड लेकर आऊँगा. इंडिया के लिए खेलूँगा मैं.